गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तर टम्म फुगलेली पुरी गरम हा नैवेद्य अतिशय स्पेशल आहे सण शिवरायांच्या महाराष्ट्राचा. विधानला ऑरेंज कलरचा आनंदाचं सुख समृद्धीचं भरभराटीचं तो जल्लोषात स्वागत झालंच पाहिजे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल खूप ते कोण खाणार काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते. इकडे गुढीपाडव्यासाठी लागणारी संस्कार देणारी परंपरा. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मुमेंट्स विथ श्वेता. आज काय विशेष, चला बघूया. गुढीपाडव्याची छोटीशी तयारी करायची आहे, जसं की साखरगाठी म्हणजे साखरेचा हार बनवायचा आहे आणि रांगोळी तयार करायची आहे गुढीपाडव्यासाठी, जेणेकरून तेव्हा माझा वेळ वाचेल. असा इनिशियल सेटअप करून ठेवलाय सगळा. गोळीबंद पाक तयार झाला आपला की लगेचच याच्यात पोर करून आपण सेट व्हायला ठेवून देऊ 15 मिनिटासाठी. म्हणजे तेवढ्यात आपली रांगोळी तयार होणार गुढीपाडव्याची. साखरगाठी 5 मिनिटात कशा तयार होतात त्याचा इन डिटेल मी व्हिडिओ केलेला आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते आहे, तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही सुद्धा घरी साखरगाठी तयार करून बघा, खूप सुंदर होतात. विधानला ऑरेंज कलरचा हार पाहिजे होता, त्यामुळे मी ऑरेंज कलर याच्यात टाकून घेतलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. या ठिकाणी आपला पाक रेडी आहे. आता मी फटाफट याच्यात पोर करून घेणार आहे सगळं. तर अशा प्रकारे आता ह्या साखरगाठी सेट होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. साखर हार बनवून आम्ही 15 ते 20 मिनिटं सेट करायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत मी रांगोळीचं काम करते आहे. गुढीपाडव्यासाठी रांगोळी बनवते आहे. जसं की मी नेहमी तुम्हाला सांगते की मी कुठलाही सण येण्याच्या अगोदर त्या रांगोळी तयार करून ठेवते, कारण सणाच्या दिवशी आपल्याला तेवढा वेळ नसतो. त्यामुळे आता गुढीपाडव्याची सुद्धा रांगोळी मी तयार करते आहे. गुढीपाडव्यासाठी लागणारी रांगोळी माझी रेडी आहे. आपण डिमोल्ड करून बघूया विधान झालंय की नाही. हो, आम्ही तुमच्यापेक्षा काही तासांनी मागे आहोत, तर आमच्याकडे गुढीपाडवा आता सुरू झालेला आहे. गुढीपाडव्याची मंगलमय अशी सकाळ आहे. तर रांगोळी वगैरे हे सगळं, त्यानंतर देवपूजा, त्यानंतर स्वयंपाक. तर मी सगळ्यात अगोदर देवाची पूजा करणार आहे. देवपूजा झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार आहे. आपल्याला नैवेद्यासाठी छान छान असं स्वयंपाक करायचा आहे. तर चला. देवपूजा केल्यानंतर आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. त्यानंतर आम्ही रेडी होणार आहोत साडी वगैरे आपले एथनिक वेअर घालून, आणि त्यानंतर आपण गुढी उभारणार आहोत. आमरस सोबत छान आज शेवयांची खीर बनवली आहे. ग्रेव्ही मध्ये आज छान चना मसाला आहे आणि बटाट्याची कोरडी भाजी सुद्धा रेडी आहे. माझं वरण पण उकळलेलं आहे. आता फक्त पोळ्या आणि गरम गरम पुऱ्या बाकी आहेत. अशा मी सगळ्या पुऱ्या एकदमच लाटून घेतल्या. आता तळायला घेणार आहे, म्हणजे वेळ पण वाचतो आणि तेवढा गॅस पण वाचतो. सो आता पुरी तळूया आपण. अशी मस्त टम्म फुगलेली पुरी गरम गरम खायला कसली भारी लागते नाही. आम्ही खेकडा भजी तळणार आहे. विधान आणि ऋषालला फार आवडतात. तर ऑलमोस्ट माझा स्वयंपाक संपूर्ण आवरलेला आहे आणि आता मी रेडी होण्यासाठी जाते आहे. छान साडी नेसणार आहे आणि विधान आणि वृषाल सुद्धा कुर्ता घालणार आहे. आणि ही सगळी तयारी मी काल रात्रीच करून ठेवली होती आणि आता सगळं बाहेर घेणार आपण, है ना विदूची छोटीशी गुढी ते सगळं बाहेर घ्यायचं ना. आपण इनिशियल सेटअप करून ठेवू बाहेर आणि मग पुढे उभारूया. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा मराठी अस्मितेचा मानबिंदू, सण शिवरायांच्या महाराष्ट्राचा, सण मराठमोळ्या संस्कृतीचा, सण भगव्या अभिमानाचा, सण हिंदुत्वाच्या स्वाभिमानाचा, नव्या हर्षाचा, नव्या हिंदू वर्षाचा. मराठी आहे, मराठीच राहणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार. तुझा फेवरेट कलर आहे ना. अशा प्रकारे आपण गुढी रेडी केली आहे. आता गुढी उभारायची ना. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मी साडी नेसून रेडी आहे. आपल्या महाराष्ट्रातला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. गुढीला स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. आपल्या मराठी बांधवांसाठी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, जे की आपले मराठी नवीन वर्ष.
चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करून प्रजेला मुक्त केले होते. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. प्रभू श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर याच दिवशी परत आले होते. मत्स्यरूप धारण करून विष्णुदेवाने शंखासुराचा वध केला. म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. परंपरा जपणारी संस्कृती, संस्कार देणारी परंपरा हीच आपल्या हिंदू संस्कृतीची खरी ओळख. आणि आता मी नैवेद्य काढायला घेते आहे. गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. आज 2 नैवेद्य असणार आहेत. 2 कसे तर ते विधानला छोट्याशा थाळीमध्ये छोट्याशा गुढीला विधानला नैवेद्य दाखवायचा आहे. सो त्याची डिमांड होती. आई आजीने त्याला अशी छानशी असं एक छोटीशी थाळी घेतली आहे नैवेद्यासाठी. तर त्याला त्याच्यात नैवेद्य दाखवायचा आहे. सो त्याचा मी वेगळा काढते. त्याचं अगदी छोटं छोटं सगळं बनवलं आहे. तर आपण नैवेद्य काढतो. तर हा आहे आजचा गुढीपाडव्याचा स्पेशल नैवेद्य. काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते. इकडे आहे फोडणीचं वरण भात, त्यानंतर गोडामध्ये बनवलं आहे शेवयांची खीर आणि आमरस, आणि इकडे आहे ग्रेव्हीमध्ये चना मसाला, त्यानंतर बटाट्याची पिवळी कोरडी भाजी, पुऱ्या आहेत, पोळी आहे, त्यानंतर चटणी आणि लोणचं, त्यानंतर खेकडा भाजी, सॅलडमध्ये गाजर आहे आणि कुरडई पापड आणि थोडेफार फ्रायम्स. तर अशा प्रकारे आहे आजचा नैवेद्य. आणि हा नैवेद्य अतिशय स्पेशल आहे कारण तो विदूच्या स्पेशल छोट्या गुढीसाठी आहे. विधानला आई आजीने आता इंडियाला गेलेलो तेव्हा अशी छान छोटीशी थाळी घेतली, ज्यामध्ये आज विधान छोट्या गुढीला छोट्याशा थाळीमध्ये नैवेद्य दाखवणार आहे. होय की नाही विधान? चला घ्या मग. आपण जी गुढी उभारतो त्यातल्या प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व आहे. जसं की कलश हे यशाचे प्रतीक आहे, कडुलिंबाची पानं हे आरोग्याचं प्रतीक आहे, पुष्पहार मांगल्य, साखरगाठी माधुर्य, जरीकाठची साडी वैभव, त्यानंतर वेळूची काठी हे सामर्थ्य, सुपारी हे संकल्प, श्रीफळ हे सिद्धी आणि हळदी कुंकू सौभाग्य, तसेच पाठ हे स्थैर्याचे प्रतीक आहे. असं प्रत्येक गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आता आपण गुढीला नैवेद्य दाखवूया, त्यानंतर पूजा करूया, आरती करूया. आणि तुम्हाला इथे दिसत असेल खूप सगळा बर्फ पडलेला आहे. टेम्परेचर सुद्धा कमी आहे असं बघायला गेलं तर, पण आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर सगळं जोरात झालंच पाहिजे. त्यासाठी ही सगळी जल्लोषात तयारी. बर्फ पडत असला म्हणून काय झालं, आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तो जल्लोषात स्वागत झालंच पाहिजे या वर्षाचं. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऋषाल मोठ्या गुढीला नैवेद्य दाखवणार आणि माझं विधान छोट्या गुढीला नैवेद्य दाखवणार आहे. आणि आता वृषाल गुढीला नैवेद्य दाखवणार आहे, त्यानंतर आपण पूजा करून आरती करणार आहोत आणि विधान त्याच्या छोट्या गुढीला छोट्या थाळीचं नैवेद्य दाखवणार आहे. खूप थंडी वाजते तरी माझं बाळ खूप मनापासून सगळं करतंय. वा वा. प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील आगमनाचे किंवा शालिवाहन राजाच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते. ही गुढी आरोग्य, विकास आणि आनंदी जीवनाचे महत्त्व सांगते. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार हे नवीन वर्षाचे स्वागत आहे. गुढी उभारल्यानं घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य येते अशी मान्यता आहे. तिला भूक लागली. चला घंटी घ्या माऊ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नहर्ता पूजिन भावे वाणी नमने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव ते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वसंत ऋतूच्या आगमनावेळी हे सण निसर्गातील नवीन पालवी आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करते. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खाणे आणि गुढी लावणे हे शारीरिक आरोग्यासाठी, विशेषतः आजारांपासून दूर राहण्यासाठी शुभ मानले जाते. आता नैवेद्य कोण खाणार? विदूला यातलं काय आवडतं? आमरस आणि पुरी. आजची गुढीपाडव्याची पूजा आमची छान अशी पार पडलेली आहे. तुमचा गुढीपाडवा कसा झाला? तुमच्याकडे आज काय बेत होता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही भोजनाचा आस्वाद घेणार आहोत. इतका छान विधानला सुद्धा मला जेवायला घालायचं आहे. त्याची वेळ ऑलमोस्ट जेवणाची झाली आहे.
मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप छान पार पडलेला आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमचं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.